तर आज मी तुम्हाला सांगणार आहे की झटपट ऑफिसला जाण्यासाठी एकदम सिंपल अँड सोबर मेकअप कसा करायचा आहे ते. तर सर्वात प्रथम मी हे गुड वाइब्सचं टोनर आहे, हे वापरते. तुम्ही ऑफिसला रोजच्या रोज जात असता तर स्किन केअर मस्ट आहे. डॅप 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 करायचं जेणेकरून तुमच्या स्किनमध्ये हे मुरलं ते आणि तुमची स्किन ही हायड्रेट राहते, पोर्स लॉक होऊन जातात. टोनरला थोडंफार सुकून द्यायचं आहे. त्याच्यानंतर दुसरं आहे टोनर नंतर तुमचं सिरम. तुम्ही अर्ली मॉर्निंग जात असाल, तुमचं दुपारची शिफ्ट असेल, UK US वॉट एव्हर इट इज, सिरम वापरायचं. रोज ऑफिसला जाण्यासाठी स्किन केअर ही खूप इम्पॉर्टंट आहे. भले तुम्ही मेकअप कमी करा, म्हणजे मेकअप जास्तीत जास्त न्यूड मेकअप करायचा असतो, ते एकदम असं भडक दिसायला नाही पाहिजे. त्यामुळं तुम्ही दिवसभर बाहेर असता तर तुम्हाला तुमची स्किन प्रोटेक्ट ठेवायची असते. ट्रॅव्हलिंगमध्ये एक एक दीड तास जातो. तुम्ही बसनं ट्रॅव्हल करा, ट्रेननी करा किंवा तुम्ही सेल्फ व्हेकल यूज करा. त्याच्यानंतर सिरम नंतर तुम्हाला वापरायचं आहे मॉइश्चरायझर. आम्ही वापरते आहे ड्राय टू नॉर्मल सेन्सिटिव्ह स्किनसाठी हे सीताफेसचं मॉइश्चरायझर. तुम्ही जेल बेस्ड मॉइश्चरायझर पॉन्ड्सचं चांगलं आहे, न्यूट्रोजेनाचं चांगलं आहे, तेही वापरू शकता ज्यांना टी झोनमध्ये खूप घाम येतो. मॉइश्चरायझर नंतर तुम्हाला यूज करायचं आहे सनस्क्रीन. सनस्क्रीन ही सर्वात खूप इम्पॉर्टंट आहे आणि तुम्ही डेली सनस्क्रीन वापरा, हे मी रिकमेंड करेन. त्याच्यानंतर माझ्याकडे आहे VSCCची सनस्क्रीन SPF 40 वाली. मी रिकमेंड करेल तुम्ही SPF 50-60 वाली पण मार्केटमध्ये अवेलेबल आहे, ती यूज करा. पण आता इथे मला SPF 50ची मिळाली नव्हती, स्टॉक संपला होता, तर मी यूज करते आहे सनस्क्रीन. स्किन केअर हे तुम्ही मेकअप साधी फक्त लिपस्टिक लावून जा, नो मॅटर, किंवा तुम्ही लावूही नका, पण तुम्ही स्किन केअर करा, हे मी नेहमी सांगेल. तुमची स्किन चांगली असेल ना तर तुम्ही कधीही मेकअप करा, तुमचा मेकअप हा अतिशय लॉंग लास्टिंग आणि खूप इफेक्टिव्ह दिसतो, म्हणजे चांगला इफेक्ट येतो तुम्हाला मेकअप केल्यानंतर. पण दुसरं आहे लिप बाम. लिप बाम लिप टिंटेडमध्ये पण येतो, म्हणजे ब्राऊनमध्ये, पिंकमध्ये. मी लिप टिंट यूज नाही करत. मी आता इथे माझी स्किन केअरची स्टेप्स संपलेली आहे. पुढची स्टेप आहे मेकअप. आता मी रोजच्या रोज मेकअप करते, तर माझ्याकडे हा फाउंडेशन ब्रश आहे बेलीचा, हा वापरते मी. आणि मी हा रोज क्लीन करत नाही, तर मी हा रोज कशा प्रकारे क्लीन करते, तर मी काय करते, माझा मेकअप झाला की एक ड्राय टिश्यू घेते किंवा एक वेट टिश्यू घेते, त्याच्यावर असं रफ करते, वरची जी फाउंडेशन आहे ते त्याला जातं क्लीन. त्याच्यानंतर मी आठवड्यातून एकदा तरी
हा ब्रश क्लीन करते क्रायलॉनचं जे ब्रश क्लिन्झर येतं त्याने. हे मी करतेच करते. मी आठवड्यात एकदाही चुकत नाही ब्रश क्लिनिंग करण्यासाठी. तर आता मी रोजच्या रोज जेव्हा तुम्ही मेकअप करता ऑफिससाठी, तुम्हाला रोज फाउंडेशन मी रिकमेंड करणार नाही. ही बीबी क्रीम येते पॉन्ड्सची. मार्केटमध्ये खूप काही क्रीम आहे, पण आता इथे पॉन्ड्सची ही बीबी क्रीम यूज करते. तर हे बीबी क्रीम हे एक प्रकारचं लाईट वेट फाउंडेशन असतं. म्हणजे याच्यात क्रीम आणि फाउंडेशनचं थोडंसं डेंट मिक्स असतो. त्यामुळं मी तुम्हाला कधीच रिकमेंड करणार नाही की तुम्ही डेली बेसिसवरती फाउंडेशन वापरा. मी तुम्हाला ऑलवेज रिकमेंड करेल की तुम्ही ही बीबी क्रीम वापरा. आता मी काय करते की रोज मला थिक लेअर नाही घ्यायचा, तर मी हे असं बोटावरती न घेता इथे हाताच्या मागच्या बाजूला बीबी क्रीम घेते. बघा मी किती घेतली ती. झाकण लावून टाकायचं. हे इमल्सिफाय करायचं आणि मग नंतर अप्लाय करते. जेव्हा तुम्ही ब्रशनी बीबी क्रीम लावता ना, तर ते एकदम लाईट लागलं जातं. आता रोजच्या मेकअपसाठी मी कन्सिलर किंवा करेक्टर यूज करत नाही. तुम्ही बघत असाल की ते मला खूप डार्क सर्कल आहे, पण मी नाही लावत रोज कन्सिलर वगैरे किंवा करेक्टर. जेव्हा काही सणासुदीला काही फंक्शन असेल त्याच वेळेला मी कन्सिलर वापरते. रोजच्या रोज कन्सिलर वापरून ते स्किनवरती खूप सारे लेयर्स देण्यापेक्षा, आणि ठीक आहे ना, आहे डार्क सर्कल तर आहे, रोजच्या रोज नाही हाईड करू शकते. आणि कॉर्पोरेटमध्ये जॉब करताय तर तुम्ही लाईट मेकअपच करायचा. सांगतं की बेलीचं सगळं सेट तुम्ही घेऊ नाही शकत, कारण का तुम्ही कोण मेकअप आर्टिस्ट नाही. तर तुम्हाला हे रोज वापरता येणारही नाही किंवा तुमचं सारखे सगळे ब्रश यूज होणारही नाही. तर पॅकचे, सिफोराचे असे वेगवेगळे ब्रश किट येतात. पण मी सांगते की चांगल्या ब्रँडमध्ये तुम्ही इन्व्हेस्ट करा. जसं की पॅक आहे, सिफोरा आहे, त्याच्यानंतर मार्सचे पण आजकाल चांगले फाउंडेशन ब्रश येतात. तर एक सिंगल ब्रश पण मिळतात. तुम्ही ब्रश जेव्हा घेता तेव्हा तुम्ही नायकावरून घ्या, तुम्ही त्याचे रिव्ह्यूज चेक करा. मार्सचे, त्याच्यानंतर स्विस ब्युटीचे पण ब्रशेस खूप चांगले आहेत. तर त्याच्यामध्ये सिंगल ब्रश किंवा 2 किंवा 3 ब्रशचं असं किट येतं. ते मी तुम्हाला सांगते की ते तुम्ही घेऊन टाका. हे बघा, तुम्हाला असं फाउंडेशनची लेअर लावल्यासारखं कधीच दिसणार नाही. बीबी क्रीम लावून झाली की मग तुम्हाला कॉम्पॅक्ट लावायचा. आता मी रोज डेली यूजसाठी मी लूज पावडर नाही यूज करत. तुम्हाला करायची असेल तर तुम्ही करू शकता. पण काय होतं, त्या धांदळीमध्ये ना ती लूज पावडर पडूनच जाते आणि लूज पावडर खूप महाग येते. कमीत कमी 500. मेकअप करताना मी तुम्हाला सांगते की तुमच्या आयब्रोज सेट करून घ्या. मी करत नाही कारण का माझे भरपूर दाट आहेत. आणि त्याच्यानंतर आय मेकअप करताना तुम्हाला न्यूड कलर वापरायचे. न्यूड कलर म्हणजे जे ब्राऊन टोनमध्ये किंवा पिंक टोनमध्ये आहे, पण डार्कमध्ये नाही. पण आता माझं इथं थोडा कलर बम आहे, तर मी थोडंसं डार्क यूज केलं तरी चालेल. तर आय शॅडो न्यूड कलर वापरायचा आहे. कुठल्याही प्रकारचं शिमर किंवा ग्लिटर यूज करायचं नाही जेव्हा तुम्ही ऑफिसला जाता. तुम्ही कुठल्या फंक्शनला नाही जात आहे, ऑफिसला जात आहे, त्यामुळं मॅट कलर आय शॅडो यूज करायचे. त्याच्यानंतर क्रीज लाईनला डिफाईन करायचं आय शॅडो. मी म्हणते की तुम्ही रोज आय शॅडो यूज करताय तर पटकन एक सिंगल आय शॅडो वापरा, किंवा तुम्ही आय शॅडो नाही लावला तरी चालेल, काही हरकत नाही.
मी फक्त एक सिंगल आय शॅडो वापरलेला आहे. ब्रश मधोमध धरायचा आहे, सर्क्युलर मोशनमध्ये अप्लाय करायचं आहे. त्याच्यानंतर आता इथे माझे डोळे छोटे आहेत तर मी फक्त लायनर वापरते. मी काजळ वापरत नाही. ॲक्च्युली मला इथे डार्क सर्कल आहे. तुम्हालाही असे डार्क सर्कल असेल तर तुम्ही काजळ वापरू नका, हे मी रिकमेंड करेन. काय का ते कसं होतं, इथे थोडंसं काळसरपणा, किती जरी तुम्ही बेबी क्रीम लावा, कन्सील करा, थोडंफार राहतं. त्यामुळं इथे मी काजळ लावणं अवॉइड करते. मी फक्त लायनर वापरते. लायनर लावताना एक टिप्स देईल मी, की तुमचे डोळे मोठे असेल तर तुम्ही लायनर हे थिक लावा, आणि तुमचे डोळे माझ्यासारखे छोटे असेल तुम्ही लायनर एकदम पातळ थिन लावा. लायनर लावताना हे अशा प्रकारे घ्यायचं आहे. त्याच्यानंतर त्याच्या जे स्टिकचं जे आहे प्रोडक्ट ते वाईप करायचं आणि ब्रशचं पण वाईप करायचं. फक्त ब्रशच्या खालच्या बाजूला प्रोडक्ट राहील असं ठेवायचं. अशा प्रकारे तुम्ही जेव्हा लायनर घेता तेव्हा त्याचा ब्रश ओपन करून बघायचा कसा आहे, त्याचा पॉईंट बघायचा कसा आहे. पॉईंट बारीक असेल तर फुटतो. मी मामाअर्थचं, शुगरचे, त्याच्यानंतर मेबेलिनमध्ये जे लायनर आहे त्याचे ब्रश खूपच छान मिळतात, त्यामुळे लायनर चांगले लागलं जातं. पहिल्यांदा काय घ्यायचं, ब्रश जेव्हा तुम्ही स्वतःला लावताय तेव्हा हा पॉईंट आडवा धरायचा, आणि जेव्हा तुम्ही दुसऱ्याला लावताय तेव्हा हा समोर धरायचा. आता मी ते स्वतःला लावते तर आता मी ब्रश धरणार आहे आडवा. डोळे ओपन ठेवायचे. मला बंद करून नाही लावू शकत, त्याला मी स्वतःला लावते. मधोमध जी मधली लाईन आहे तिथून स्टार्ट करायचं तुमच्या आयबॉलच्या वरती. ब्लशर लावायचं तर तुम्ही लावू शकता, पण मी रिकमेंड करत नाही. पण आजकाल फॅशन चालू आहे, ब्लशर वापरतात मुली बऱ्याचशा, पण मी अवॉइड करते. हा कधीतरी क्रीम ब्लश, लिक्विड ब्लश यूज करते, पावडर ब्लश मी यूज करत नाही. पण एवढा वेळच असतो आपल्याला रोज सगळ्याच गोष्टी मेकअप करताना अप्लाय करायचं ऑफिसला जायच्या वेळेला, त्यामुळं मी एक सिंगल न्यूड लिपस्टिक वापरते. तर फायनली हा माझा ऑफिसचा लुक तयार झालेला आहे. आता
हा व्हिडिओ मी बनवताना एकदम नॅचरल लाईटचं यूज केलेला आहे. कोणत्याही प्रकारचं लाईटिंग मी इथं यूज केलेली नाही. घरातला सनलाईट जो आहे तोच इथे मी वापरलेला आहे. त्यामुळं इथं कुठल्याही प्रकारचे मी फिल्टर वगैरे वापरलेले नाही. तर तुम्ही बघू शकता एक लाईट मेकअप कसा दिसतो. फक्त लायनर, आयशॅडो, बेबी क्रीम यूज केली, स्किन केअर केली, लिपस्टिक. मी तुम्हाला एक टिप देते की लायनर वापरायचं नसेल, काजल वापरायचं नसेल तरीसुद्धा तुम्ही वापरायचं काय आहे तर मस्कारा आणि एक न्यूड लिपस्टिक, बेबी क्रीम, दॅट्स इट. आयशॅडो पण नाही वापरलं तरी चालतं, पण मी रोज करते, मला सवय झालेली आहे. त्यामुळे एक सिंगल आयशॅडो मी ब्राऊन कलरमध्ये जो आहे तो वापरते. थोडासा असा विटकरी कलर बघताय तुम्ही, तो मी लावते. लायनर लावते आणि लिपस्टिक, बस. तर हा माझा फायनल ऑफिसचा लुक तयार झालेला आहे. तुम्हाला कसा वाटला तुम्ही मला नक्की सांगा. आणि एक साधीशी मी पोणी टाकते. ऑलवेज आजकाल ऑफिसमध्ये AC असतेच, त्यामुळे तुम्ही केस ओपन तिथं गेल्यानंतर सोडले तरी चालू शकता. पण मी शक्यतो ट्रॅव्हलिंगमध्ये वगैरे केस मोकळे सोडत नाही. आणि दुसरी टिप्स मी तुम्हाला सांगते की स्किन केअर करायचं.